तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या ऑनलाईन क्लासला आपण सुरुवात करू. तर शनिवारी इंटरनेटच्या प्रॉब्लेममुळे तुम्हाला आवाज ऐकू आला नव्हता, तर तोच भाग आपल्याला आज कंटिन्यू करायचा आहे. तर शनिवारी जो भाग मी तुम्हाला सांगत होतो, तर त्याची पार्श्वभूमी पहिल्यांदा परत एकदा तुम्हाला सांगतो आणि मग आपल्या आजच्या ऑनलाईन क्लासला आपण सुरुवात करू. तर ब्रिटिश सत्तेचे भारतावरील परिणाम या प्रकरणाचा भाग आपण बघतो आहोत गेले 4-5 दिवस. तर त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपण एकंदर ब्रिटिशांच्या राजकीय आणि आर्थिक परिस्थितीचा काय परिणाम झाला त्याचा भाग आपण बघितलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा टप्पा आपण बघायला सुरुवात केलेली आहे, तो म्हणजे संविधानात्मक विकास. ज्या संविधानात्मक विकासाच्या टप्प्यामध्ये पहिल्यांदा आपण त्याच्यातला सुद्धा एक टप्पा आपण बघितलेला आहे, तो म्हणजे 1773 ते 1853 पर्यंतचे कायदे. त्याच्यामध्ये 4 कायदे आपण बघितलेले आहेत. तर 1773 चा रेग्युलेटिंग ऍक्ट, त्यानंतर 1784 चा पिट्स इंडिया ऍक्ट, 1813 चा चार्टर्ड ऍक्ट आणि 1833 चा चार्टर्ड ऍक्ट, असे 4 कायदे बघितलेले आहेत. तर ते 4 कायदे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं आपल्या देशामध्ये अंमलात आणलेले आपल्याला दिसतात. आता याच कायद्यांचा दुसरा टप्पा या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे, तो 1858 सालानंतर, ज्याच्यामध्ये याचं नाव बदललेलं आहे. याला पहिल्यांदा नाव दिलेलं आहे ब्रिटिश राजवटीतील कायदे, असं सिम्बॉल दिलेलं किंवा नाव दिलेलं आहे. म्हणजे आता याच्या अगोदर मग कायदे झाले ते कुणाचे, असा प्रश्न या ठिकाणी निश्चितच पडतो. कारण एकंदर आपल्या देशामध्ये आपण बघतो की 31 डिसेंबर 1600 पासून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली आणि या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं आपल्या देशामध्ये पहिल्यांदा व्यापार केला, मग राज्यकारभार केला. मग ब्रिटिश ईस्ट इंडिया ही कंपनी सुद्धा ब्रिटिशांचीच आहे. मग त्यांनी केलेले कायदे हे ब्रिटिशांचेच आहे. पण आता इथे 1858च्या कायद्याला मात्र नामकरण वेगळं दिलेलं आहे. जसं याला ब्रिटिश राजवटीतील कायदे असं दिलेलं आहे. मग आता असं म्हणण्याचं कारण का, हे आपल्याला पहिल्यांदा पडताळून बघायचं. तर 1853 चा चार्टर्ड ऍक्ट झाला, ज्या कायद्यामध्ये कायदेमंडळ विषयक किंवा एकंदर प्रशासन विषयक अनेक बदल झालेले होते आणि त्या बदलाची अंमलबजावणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर चाललेली होती. ज्याच्यामध्ये मग लॉर्ड डलहौसी याच्या दत्तक वारस नामंजूर धोरणाची सुद्धा अंमलबजावणी कठोर चाललेली होती. लॉर्ड वेलस्ली याच्या तैनाती फौज पद्धतीची सुद्धा अंमलबजावणी सक्तीनं केली जात होती. त्यामुळे तैनाती फौज पद्धत असेल, लॉर्ड डलहौसीचं दत्तक वारस नामंजूर धोरण असेल, त्यानंतर इंग्रजांची न्यायदान व्यवस्था असेल, त्याच्यातून इंग्रजीमधून चालला जाणारा सगळा न्यायदानाचा भाग होता. त्यानंतर जमीन महसूल व्यवस्था आपल्या देशामध्ये प्रखरपणे सुरू झाली, ज्या तिन्ही जमीन महसूल पद्धतीमुळे भारतीयांचं शोषण वाढलं. त्यामुळे त्या शोषणाच्या विरोधातही असंतोष भारतामध्ये रूढ झालेला होता. त्यामुळे असे अनेक तत्व आहेत की ज्या तत्वांच्यामुळे 1853 सालानंतर भारतामध्ये ब्रिटिशांच्या विरोधात असंतोष वाढत चाललेला होता. म्हणजे न्यायदान व्यवस्था असेल, जमीन महसूल विषयक धोरण असेल, तैनाती फौज पद्धत असेल किंवा दत्तक वारस नामंजूर धोरण असेल, तर यासारख्या गोष्टींच्यामुळे आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावरती असंतोष वाढला होता. त्याच्यातच एक कारण भरीच पडलं, म्हणजे एनफिल्ड नावाची रायफल त्याने आणली की ज्याच्यामुळे त्याला गायीची आणि डुकराची चरबी लावली जात होती. त्याच्या कारतुसांना असा एक मतप्रवाह आपल्या देशामध्ये आला आणि सैनिकांच्या मध्ये सुद्धा असंतोष वाढला. आणि या सगळ्याचं फलित म्हणजे 1857 चा उठाव झाला इंग्रजांच्या विरोधात, की ज्याला कुणी म्हटलं की हे शिपायांचं बंड होतं, कुणी याला म्हटलं भारतीय स्वातंत्र्याचं ते पहिलं युद्ध होतं. असं 1857च्या उठावाला नामकरण दिलेलं आहे, ते आपण पुढच्या प्रकरणामध्ये बघू. पण हे 1857चं बंड झाल्यानंतर
एक गोष्ट या ठिकाणी झाली ती म्हणजे ब्रिटिश प्रशासनामध्ये सुद्धा अस्थिरता निर्माण झाली आणि तात्काळ म्हणजे 1857चा उठाव संपल्या इंग्लंडच्या व्हिक्टोरिया राणीनं एक जाहीरनामा प्रसिद्ध केला 1 नोव्हेंबर 1858 याच जाहीरनाम्याचं पुढे कायद्यात रूपांतर करण्यात आलेलं आहे तो 1858चा भारत सरकारचा कायदा असायला म्हटले पण मग असं का म्हटले ब्रिटिश राजवटीतील कायदे असं का म्हणतात तर 1857च्या उठावानंतर आपल्या देशातील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता गेली म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडून राजकीय अधिकार काढून घेण्यात आले आणि त्यांची सत्ता घालवण्यात आली त्यांना फक्त व्यापार करण्याचे अधिकार देण्यात आले आणि 1858 पासून म्हणजे 1 नोव्हेंबर 1858 पासून आपल्या देशामध्ये प्रत्यक्षात इंग्लंडच्या राणीचा कारभार सुरू झाला म्हणजे इंग्लंडच्या पार्लमेंटचा कारभार सुरू झाला आपल्या देशातल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार बंद झाला आणि म्हणून या ठिकाणी याला ब्रिटिश राजवटीतील कायदे म्हणजे इंग्लंडच्या पार्लमेंटचे कायदे असं म्हटलेलं आहे ज्याच्यामध्ये याला नाव सुद्धा दिलेलं आहे हे भारत सरकारचे कायदे म्हणजे इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये भारत सरकार असं वेगळं एक गट कार्यालय स्थापन करण्यात आलं ज्यांच्याकरवी आपल्या देशासाठी वेगळे कायदे या ठिकाणी अस्तित्वात आणण्यात आले म्हणजे आपल्या देशाची राजकीय आर्थिक सामाजिक सांस्कृतिक या सगळ्या परिस्थितीचा अभ्यास करून भारतीयांसाठी वेगळे कायदे निर्माण करणारं एक कायदे मंडळ आपल्या देशामध्ये अस्तित्वात आलं ज्याला मग इंग्लंडच्या पार्लमेंटची मान्यता घ्यावी लागत होती आणि त्या इंग्लंडच्या पार्लमेंटच्या मान्यतेनंतर आपल्या देशामध्ये या कायद्यांची अंमलबजावणी सुरू झाली ज्यालाच आपण काय म्हणतो 1858चा भारत सरकारचा कायदा किंवा इथून पुढचे सगळे कायदे ते भारत सरकारचे कायदे म्हणून आपण ओळखतो ज्याच्यामध्ये 1858चा कायदा आहे 1861चा आहे त्यानंतर 1892चा आहे 1909चा आहे 1919चा आहे 1935चा आहे आणि शेवटी 1947चा आहे याच्यामध्ये 1858 1861 आणि 1892 हे 3 कायदे डायरेक्टली भारत सरकारचे कायदे म्हणून ओळखले जातात 1909च्या कायद्याला नाव वेगळं आहे त्याला मोर्ले मिंटो सुधारणा कायदा असं म्हणतात आणि 1919चा कायदा मॅन्ट्युगी चेम्सफोर्ड सुधारणा कायदा असं म्हणतात 1935चा पण भारत सरकारचा कायदा आहे त्याला हिंदुस्थान सरकारचा कायदा असंही म्हटलं जातं वेगळ्या अंगाने आणि पुढे 1947चा भारतीय स्वातंत्र्याचा कायदा असंही त्याला म्हणतात तर असे हे कायदे इथून पुढे वेगळे आहेत जे इंग्लंडच्या पार्लमेंटनं आपल्या देशामध्ये त्याची अंमलबजावणी केलेली आहे त्यामुळे हा थोडासा 1857च्या बंडानंतरचा वेगळा भाग आहे कारण इसवी सन 1600 ते 1857 या 250 वर्षामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं कारभार केला आणि 1857 ते 1947 या 90 वर्षामध्ये प्रत्यक्षात इंग्लंडच्या पार्लमेंटची सत्ता आलेली दिसते पण ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी याचा 1757ला प्लासीची लढाई झाली त्यामुळे 1757 ते 1857 हा 100 वर्षांचा वेगळा कालखंड ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा आपल्या देशातला आहे कारण 1757ला प्लासीची लढाई झाली आणि बरोबर 100 वर्षानंतर 1857ला याच ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात उठाव झालेला आपल्याला दिसतो तर असं हे 100 वर्षाचं राजकारण आहे ते आपल्याला पुढच्या काही प्रकरणामध्ये बघायचं आहे पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की 1 नोव्हेंबर 1858 साली व्हिक्टोरिया राणीनं एक जाहीरनामा प्रसिद्ध केला ज्या जाहीरनाम्यामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता बरखास्त करण्यात आली आणि आपल्या देशामध्ये प्रत्यक्षात इंग्लंडच्या पार्लमेंटची राणीची सत्ता अस्तित्वात आणण्यात आली त्यामुळे आपल्या देशातला कारभार हा या 1858च्या कायद्यानंतर बदललेला आहे आता याच्यातलं काय बदललं या कायद्यामध्ये नेमकी तरतूद काय करण्यात आलेली आहे तर त्या तरतुदींचा आपण या ठिकाणी आढावा तर पहिलं तत्व आहे की व्हिक्टोरिया राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता बरखास्त करण्यात त्याच्यानंतर दुसरं तत्व अतिशय महत्वाचं आहे की या ठिकाणी गव्हर्नर जनरलला व्हॉइसराय
हे संबोधन मिळालं. जे या ठिकाणी वेगळं पद असं नाही, तर गव्हर्नर जनरल हे पद रद्द झालं आणि त्याच्याऐवजी त्याला व्हॉइसराय असं म्हटलं जाऊ लागलं. जो व्हॉइसराय आपल्या देशाच्या सगळ्या राजकीय प्रशासनाला जबाबदार धरला जात होता आणि राज्य सचिवाचा एक प्रतिनिधी. त्यानंतर तिसरी गोष्ट याच्यामध्ये आहे सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया किंवा राज्य सचिव याची नेमणूक करण्यात. हे तिसरं तत्व अतिशय महत्वाचं की या 1858च्या कायद्यानुसार भारताचा कारभार बघण्यासाठी राज्य सचिवाची नेमणूक सुरू झाली. आणि नुसतं राज्य सचिवाची नेमणूक झाली असं नाही, तर या राज्य सचिवाला भारताचा कारभार बघण्याचा सर्वाधिकार देण्यात आला. आणि समजा हा राज्य सचिव भारतामध्ये कारभार बघत असताना जर चुकला, एखादा निर्णय चुकला असेल किंवा घेतलेल्या निर्णयाचे वाईट परिणाम जर झाले, तर त्या सगळ्या गोष्टीला राज्य सचिवाला जबाबदार धरलं जात होतं. कारण व्हिक्टोरिया राणीनं याची नेमणूक केलेली होती. त्यामुळे भारताच्या प्रशासनाची सगळी जबाबदारी ही राज्य सचिवाकडे देण्यात आली होती आणि यालाच जबाबदार धरलं जात होतं. त्यामुळे हा भारतीय प्रशासनाचा प्रमुख होता. त्यामुळे भारताचा राज्यकारभार बघण्याची जबाबदारी सगळी राज्य सचिवाची होती. त्यामुळे एखादा निर्णय चुकला असेल, घेतलेल्या निर्णयाचे वाईट दुष्परिणाम झाले आणि असंतोष निर्माण झाला, तर या सगळ्या व्यवस्थेला राज्य सचिवाला जबाबदार धरलं जात होतं. त्यामुळे राज्य सचिव आणि व्हॉइसराय हे दोघं जण मिळून त्या ठिकाणी 1858च्या सालानंतर कारभार करताना आपल्याला दिसतात. त्यामुळे हे अतिशय महत्वाचं तत्व आहे. त्यानंतर जसं 1813च्या चार्टर्ड ऍक्ट मध्ये बोर्ड ऑफ कंट्रोल स्थापन करण्यात आलं आणि जे बोर्ड ऑफ कंट्रोल आपल्या कोण आपला गव्हर्नर जनरल याला सल्ला देणारं मंडळ म्हणून जे ओळखलं जातं, तर त्याचीच तरतूद इथे सुद्धा झालेली आपल्याला दिसते की 15 सदस्यांचं एक भारत मंडळ या ठिकाणी स्थापन केलेलं आहे. तर राज्य सचिव आणि व्हॉइसराय या दोघांना कारभारामध्ये मदत करण्यासाठी 15 सदस्यांचं एक भारत मंडळ स्थापन करण्यात आलं, ज्याला काउन्सिल ऑफ इंडिया म्हणतात. याच्या अगोदर 6 सदस्यांचं काय होतं, बोर्ड ऑफ कंट्रोल होतं, एक नियामक किंवा नियंत्रण मंडळ होतं. आणि या 1858च्या कायद्यानुसार आपल्या देशाचा कारभार करण्यासाठी या व्हॉइसराय आणि राज्य सचिवाला मदत करण्यासाठी 15 सदस्यांचं 15 मंत्र्यांचं एक भारत मंडळ स्थापन करण्यात आलं. त्यामुळे हे 15 आणि हे दोघं असं 17 जण आपल्या देशाचा कारभार या ठिकाणी 1858च्या कायद्यानुसार करताना आपल्याला दिसतात. यानंतर या 1858च्या कायद्यामध्ये आणखी एक 2 गोष्टी झाल्या. आता त्या इथे आपल्या पुस्तकात दिलेल्या नाहीये, पण ते सांगतो की या कायद्यानुसार आपल्याला काय देण्यात आलं. तर याच्यातली पहिली महत्वाची गोष्ट होती भारतीयांना धार्मिक स्वातंत्र्य देण्यात आलं. म्हणजे 1858च्या व्हिक्टोरिया राणीच्या जाहीरनाम्यामध्ये अशी तरतूद करण्यात आली की 1858 सालानंतर भारतीयांच्या धर्मामध्ये हस्तक्षेप केला जाणार नाही. म्हणजे जसं 1813 आणि 1833, सगळ्यात जास्त 1833 पासून आपल्या देशामध्ये ख्रिस्ती मिशनरी आहेत. ज्या ख्रिस्ती मिशनऱ्यांनी आपल्या देशामध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या देशातील हिंदूंना जबरदस्तीनं ख्रिश्चन धर्म स्वीकारायला सुद्धा भाग पाडलं जात होतं. त्यामुळे धार्मिक तेढ, धार्मिक असंतोष वाढला होता आणि याचं फलित 1857च्या बंडामध्ये झालं होतं. दुसऱ्या बाजूला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी भारतीय हिंदू लोकांना अनेक धार्मिक बंधनं सुद्धा घातलेली होती, ज्याच्यामध्ये कपाळाला गंध लावायचा नाही, त्यानंतर शेंडी राखायची नाही, गळ्यामध्ये जानवं घालायचं नाही. म्हणजे आपल्या देशात अनेक धर्मांमध्ये किंवा जातींमध्ये जानवं घालतात, ते घालायचं नाही. ती दक्षिण भारतामध्ये लुंगी नेसतात, तर ते लुंगी नेसायची नाही म्हणजे पूजा पाठ करताना. तर अशा अनेक बंधनं, सक्तीनं समुद्र प्रवास
घडवून आणला जात होता. कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये समुद्र प्रवास करणं हे निषिद्ध मानलं जात होतं. म्हणजे समुद्र देवता तिचा कोप होईल अशी एक अंधश्रद्धा आपल्या देशामध्ये होती, त्यामुळे समुद्र प्रवास केला जात नव्हता. पण आपल्या देशातील लोकांना जबरदस्तीनं समुद्र प्रवास घडवून आणला जात होता. त्यामुळे धार्मिक दृष्ट्या तेढ असंतोष वाढला होता आणि म्हणून त्याचं फलित 1857च्या बंडात झालं होतं. तर ते पुन्हा होऊ नये म्हणून भारतीयांना धार्मिक स्वातंत्र्य देण्यात आलं होतं आणि व्हिक्टोरिया राणीने असं सांगितलं की हिंदूंच्या धर्मामध्ये हस्तक्षेप केला जाणार नाही, त्यांना धार्मिक स्वातंत्र्य दिलं जाईल, ज्याला जो वाटेल तो धर्म त्यानं स्वीकारायचा, त्याचा त्यानं प्रचार आणि प्रसार करायचा, ब्रिटिशांकडून कुठल्याही धर्माची सक्ती केली जाणार नाही. एक तत्व या कायद्यामध्ये अस्तित्वात आलेलं दिसतं. आणि आणखी एक तत्व महत्वाचं आहे, तेही लक्षात ठेवा की भारतीयांचा विश्वास संपादन करून कारभार केला जाईल आणि भारतीयांना प्रशासनामध्ये सामावून घेतलं जाईल. त्यामुळे भारतीयांचा विश्वास संपादन करून घेतला जाईल की जेणेकरून आम्ही जी काही धोरणं राबवतोय, जे काही कायदे करतोय ते भारतीयांच्या भल्यासाठी आहे हे भारतीयांना पटवून दिलं जाईल, त्यांचा विश्वास संपादन करून घेतला जाईल आणि भारतीयांना प्रशासनामध्ये सुद्धा सामावून घेतलं जाईल. आणि तसं तत्व झालं. कारण जशी जसे पुढे कायदे करण्यात आले, कायदे मंडळ स्थापन करण्यात आलं, तर पहिल्यांदा प्रांतीय आणि केंद्रीय अशा दोन्ही कायदे मंडळामध्ये भारतीयांना प्रतिनिधित्व दिलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे पुढच्या टप्प्यामध्ये बरेचसे बदल या ठिकाणी झालेले आहेत. तर तेही तत्व या ठिकाणी आपल्याला दिसतात. तर त्याचं एक चांगलं तत्व, ही दोन महत्वाचे आहेत जी आपल्या पुस्तकामध्ये दिलेली नाही आहेत, पण ही दोन तत्व लक्षात ठेवा की या 1858च्या कायद्यानुसार भारतीयांना धार्मिक स्वातंत्र्य मिळालं आणि भारतीयांचा विश्वास संपादन करून भारतीयांना चांगलं शासन दिलं जाईल आणि भारतीयांना प्रशासनामध्ये सामावून घेतलं जाईल असं आश्वासन इंग्लंडच्या राणीकडून मिळालेलं आपल्याला दिसून येतं. तर अशा पद्धतीनं हा 1858चा कायदा जो 1857च्या उठावानंतर भारतात झालेला दिसतो आणि या कायद्यानंतर भारतीयांना खूप मोठ्या प्रमाणावर राजकीय स्वातंत्र्य मिळालेलं आपल्याला दिसतं. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पूर्ण अधिकार भारतीयांना मिळाले, पहिल्यांदा, नंतर मग प्रांतीय कायदे मंडळामध्ये मिळाले आणि नंतर केंद्रीय कायदे मंडळामध्ये सुद्धा सामावून घेतलं जाऊ लागलं. त्यामुळे खूप चांगले बदल या ठिकाणी आपल्या प्रशासनामध्ये झालेले दिसून येतात. असा हा 1858चा भारत सरकारचा कायदा आहे. याच्यानंतर पुढचा कायदा आपल्याला बघायचा आहे तो 1861चा कायदा, की ज्या कायद्याला सुद्धा भारत सरकारचा कायदा म्हणूनच ओळखलं जातं. तर याच्यातले 3-4 गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत, तेवढ्याच आपण या ठिकाणी लक्षात घेऊ. तर हा कायदा इतका महत्वाचा नाहीये, पण एक 2 बदल या कायद्यानुसार झालेले आहेत, तर तेवढेच आपण या ठिकाणी बघू. तर जसं मी आता म्हटलं की 1858च्या कायद्यानंतर असंख्य बदल आपल्या देशाच्या प्रशासन व्यवस्थेमध्ये झाले आणि भारतीयांना खूप मोठ्या प्रमाणावर प्रशासनामध्ये सामावून घेतलं जाऊ लागलं. तर त्याचं प्रत्यंतर आपल्याला 1861च्या कायद्यानुसार बघायला मिळतं, ज्याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे की कायदे तयार करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली आणि त्या कायदा समितीमध्ये भारतीयांची नेमणूक केलेली आपल्याला दिसते. तर या ठिकाणी हे पहिलं तत्व आहे की कायदा समिती, ज्याला पुढे जाऊन म्हटलेलं आहे कायदे मंडळ, तर कायदा समितीमध्ये भारतीयांची नेमणूक केलेली आपल्याला दिसते. त्यामुळे हा पहिला बदल किंवा पहिलं हक्क भारतीयांना मिळाले की भारतीयांसाठी जे काही कायदे केले जातील ते कायदे भारतीयांचं मत विचारात घेऊन, कारण कायदे करणार इंग्लंड शासन, पण नेमकं भारताची राजकीय परिस्थिती काय आहे, आर्थिक परिस्थिती काय आहे, सामाजिक परिस्थिती काय आहे, सांस्कृतिक परिस्थिती काय आहे, या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन कायदे करणं महत्वाचं होतं. आणि म्हणून या ठिकाणी इथल्या एकंदर सामाजिक जीवनाची जाणीव भारतीयांना आहे. त्यामुळे त्या कायदे मंडळामध्ये जर आपण भारतीयांना सामावून घेतलं तर खऱ्या अर्थानं कायदे व्यवस्थितरित्या यशस्वी होतील, त्याची अंमलबजावणी चांगली होऊ शकेल. आणि म्हणून या ठिकाणी कायदे समिती, कायदे मंडळ अस्तित्वात आली आणि या कायदे मंडळामध्ये भारतीयांना सामावून घेतलं जाऊ लागलं, त्यांचं मत विचारात घेऊन कायदे केलेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळे पहिलं तत्व अतिशय महत्त्वाचं.
त्यानंतर दुसरं आहे भारतीयांना राजकारणात योग्य प्रतिनिधित्व दिलं जाईल, म्हणजे राजकीय अधिकार सुद्धा देण्यात आले, ज्याच्यामध्ये राजकारणात सुद्धा सामावून घेतलं जाऊ लागलं. त्यामुळे हाही महत्वाचा आहे, भारतीयांना राजकारणाची संधी देण्यात आली. म्हणजे जसं प्रांतीय कायदे मंडळाची निवडणूक लढवायची आहे किंवा एखाद्या प्रांतामध्ये निवडणुका घ्यायच्या आहेत, स्थानिक प्रशासकीय संस्था स्थापन करायच्या आहेत आणि त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भारतीयांना जास्त संधी द्यायची तत्व या आपल्या 1861च्या कायद्यानुसार स्वीकारलेले दिसते. म्हणजे जसं कायदे समितीमध्ये भारतीयांना सामावून घेतलं, त्याच पद्धतीनं राजकारणामध्ये सुद्धा पुढे जाऊन संधी दिलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे या ठिकाणी हे अतिशय महत्वाचं तत्व आहे की भारतीयांना राजकीय अधिकार सुद्धा मिळायला सुरुवात झाली. त्यानंतर तिसरं तत्व याच्यामधलं आहे, व्हॉइसरायच्या कायदे मंडळामध्ये सुद्धा भारतीयांची नेमणूक केली जाते. म्हणजे याच्यामध्ये पहिल्यांदा काय तत्व होतं की व्हॉइसराय, गव्हर्नर जनरलला व्हॉइसराय हे पद देण्यात आलं. त्यानंतर दुसरं तत्व आहे राज्य सचिवाची नेमणूक करण्यात आली आणि राज्य सचिवाच्या नेमणुकीनंतर 15 सदस्यांचं एक सल्लागार मंडळ स्थापन करण्यात आलं, ज्याला काउन्सिल ऑफ इंडिया असं म्हटलेलं आहे. तर हे जे काउन्सिल ऑफ इंडिया स्थापन करण्यात आलं, तर या काउन्सिल ऑफ इंडियामध्ये भारतीयांना संधी देण्यात आली. म्हणजे व्हॉइसराय जो भारतासाठी कारभार करणार आहे, तर त्या व्हॉइसरायला सुद्धा भारताची सामाजिक स्थिती दर्शविणारे भारतीय प्रतिनिधी असले पाहिजे. म्हणून या ठिकाणी व्हॉइसरायच्या सल्लागार मंडळात सुद्धा भारतीयांची नेमणूक केलेली आपल्याला दिसते. त्यामुळे जे तत्व 1858च्या कायद्यामध्ये होते की भारतीयांचा विश्वास संपादन करून घेऊन राजकारण केलं जाईल, तर ती सगळी तत्व इथे आपल्याला दिसतात. ज्यामुळे व्हॉइसरायच्या सल्लागार मंडळात सुद्धा भारतीयांची नेमणूक केलेली आपल्याला दिसते. म्हणजे 1858च्या कायद्यामध्ये जे शेवटचं तत्व आहे की भारतीयांचा विश्वास संपादन केला जाईल आणि त्यांना अनुकूल, भारतीयांना अनुरूप शासन दिलं जाईल, हे जे व्हिक्टोरिया राणीने एक आश्वासन दिलं होतं, तर ते आश्वासन या ठिकाणी प्रत्यक्षात उतरवलेलं आपल्याला दिसतं. इथे कायदा समितीमध्ये भारतीयांची नेमणूक करण्यात आली, भारतीयांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्व करण्याची, राजकारणाची संधी मिळाली आणि व्हॉइसरायला सल्लागार समिती जी स्थापन करण्यात आलेली होती, तर या व्हॉइसरायच्या सल्लागार समितीमध्ये सुद्धा भारतीयांना संधी दिलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे जे काही तत्व 1858ला स्वीकारण्यात आलं होतं, ते पुढच्या 3 वर्षामध्ये व्हिक्टोरिया राणीनं त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे हा अतिशय चांगला बदल या ठिकाणी म्हणावा लागेल. आणि चौथं तत्व आहे की आणीबाणीच्या काळातील तातडीचे आदेश काढण्याचे गव्हर्नर जनरलला अधिकार देण्यात आले. आता या ठिकाणी महत्वाचं आहे की आणीबाणी कशाला म्हणतात, की आणीबाणीच्या काळात गव्हर्नर जनरलला सर्वाधिकार देण्यात आले, असं हे तत्व आहे. आता आणीबाणी केव्हा जाहीर होते हे तत्व महत्वाचं आहे, कारण आणीबाणी प्रत्येक वेळी येत नाही. आणीबाणी अशा वेळेला म्हणायचं जेव्हा प्रशासन किंवा सरकार सत्ता गाजवायला असमर्थ होत, त्याला आणीबाणी म्हणायचं. सोप्या भाषेत हे सांगायचं झालं तर आपण एक उदाहरण घेऊ की आपलं दिल्लीतलं जे सरकार आहे, या दिल्लीतल्या सरकारच्या विरोधात जर आपल्या देशामध्ये एकदम वातावरण तंग झालं, म्हणजे आता महागाई वाढत चाललेली आहे, डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढत आहेत, जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत आहेत, दुसऱ्या बाजूला बेकारी वाढते, लोकांचे रोजगार जात आहेत, अशा परिस्थितीत दुसऱ्या बाजूला जर कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला
आणि आरोग्यविषयक सुविधा जर लोकांना देणं शक्य झालं नाही, अशाच परिस्थितीमध्ये जर पुन्हा परकीय आक्रमण वाढली तर दिल्लीचं सरकार हे अस्थिर होईल आणि त्यांना कारभार करणंच शक्य होणार नाही. म्हणजे महागाई कमी करायची, बेकारी कमी करायची, काय लोकांना रोजगार द्यायचे, काय चौथ्या बाजूला परकीय आक्रमण जी झालेली आहेत, मग पाकिस्तानचं होईल, चायनाचं होईल, ही परकीय आक्रमण परतवून लावायचं, नेमकं काय करायचं, अशी सगळी जर अडचणीची परिस्थिती निर्माण झाली आणि अशा अडचणीच्या परिस्थितीमध्ये जर सरकार सर्वसामान्य लोकांचं संरक्षण करणार नसेल, ते करायला सक्षम नसेल, तर अशा परिस्थितीला काय म्हणतात, आणीबाणी म्हणतात. मग आणीबाणीच्या काळामध्ये काय होतं, सरकार अस्तित्वात राहतं, सरकार असक्षम बनतं आणि मग नागरिकांवरती स्वतःचं संरक्षण स्वतः करण्याची जबाबदारी येते. आपण सरकारकडे काही मागू शकत नाही, म्हणजे आम्हाला प्रोटेक्शन द्या, इथे महागाई कमी करा, सवलतीत सगळं द्या, हे आपण मागू शकत नाही. अशा आणीबाणीच्या काळामध्ये नागरिकांनी स्वतःचं संरक्षण स्वतः करावं लागतं. जसं आता कोरोनाच्या काळामध्ये झालेलं आहे की माझं कुटुंब माझी जबाबदारी, ही आणीबाणीचीच परिस्थिती आहे की सरकार यावेळी सगळ्या लोकांचं संरक्षण करू शकत नाहीये, म्हणून काय जाहीर करण्यात आलं, माझं कुटुंब माझी जबाबदारी. यालाच आणीबाणीची परिस्थिती म्हणतात की सरकार जर सोयीसुविधा द्यायला, नागरिकांचं संरक्षण करायला असमर्थ असेल तर अशा परिस्थितीला आणीबाणी म्हणतात. अशा आणीबाणीच्या काळामध्ये सर्वाधिकार कुणाला देण्यात आले, गव्हर्नर जनरल. मग आपल्या देशामध्ये कुणाला जातात, राष्ट्रपतींना जातात आणि मग राष्ट्रपती राजवट येते. आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली तर पंतप्रधान आपल्या देशाचा कारभार करत नाही, मग तिथे पंतप्रधानांना पायउतार व्हावं लागतं आणि मग राष्ट्रपती राजवट सुरू होते. तर याला आणीबाणीची परिस्थिती म्हणतात. सगळी आर्थिक व्यवस्था ठप्प होते, राजकीय व्यवस्था ठप्प होते, सामाजिक दृष्ट्या खूप मोठ्या प्रमाणावर लोकांचे हाल होतात. अशा परिस्थितीमध्ये सरकार काहीच करू शकत नाही, अशा परिस्थितीला आणीबाणी म्हणतात. आणि अशी परिस्थिती जर इंग्रजांच्या काळात आली तर सर्वाधिकार कोणाला देण्यात आले, गव्हर्नर जनरलला देण्यात आले. त्यामुळे या ठिकाणी 1861च्या कायद्यामध्ये असे काही बदल या ठिकाणी झालेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळे हे महत्वाचे आहे की 1858च्या कायद्यामध्ये ज्या काही गोष्टी या ठिकाणी सांगण्यात आल्या होत्या तर त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता 1861च्या कायद्यामध्ये केलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे 1861चा कायदा महत्वाचा होता. त्यानंतर आपण आज शेवटचा हा कायदा बघू, 1892चा. आणि मग यानंतरचे जे दोन कायदे आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत, 1909 आणि 1919. कारण 1909चे कायदे जे 20व्या शतकातले कायदे आहेत, त्यामुळे आपल्या देशातील एकंदर संविधानाची निर्मिती त्या दोन कायद्यांमुळे झालेली आहे. खूप मोठ्या प्रमाणावरचे बदल आपल्या भारतीय राज्यघटनेत जे झाले ते 1909 आणि 1919च्या कायद्यामध्ये झालेले आहेत. त्यामुळे ते कायदे आपण सेपरेटली बघू. हा शेवटचा कायदा आज आपण बघू आणि आपला क्लास थांबवू. तर हा 1892चा कायदा जो सोपा आहे तोही थोडक्यात या ठिकाणी आपण बघू. तर जसं 1858च्या कायद्यामध्ये अधिकार देण्याचं मान्य करण्यात आलं, ते अधिकार प्रत्यक्षात 1861ला काही अंशी देण्यात आले, सगळेच काय दिले नाही. म्हणजे सगळं सांगण्यात आलं की तुम्हाला राजकीय अधिकार दिले जातील, कायदे मंडळात अधिकार दिले जातील, व्हॉइसरॉयच्या सल्लागार समितीमध्ये तुम्हाला सामावून घेतलं जाईल, पण सगळ्याच ठिकाणी काय सामावून घेतलं गेलं नाही. ते टप्प्याटप्प्यानं पुढे झालेलं आपल्याला दिसतं. आणि म्हणून 1861च्या कायद्यामध्ये ज्या गोष्टी सांगण्यात आल्या होत्या त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी जी झाली नाही ती 1892च्या कायद्यामध्ये झालेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे हाही कायदा तसा महत्वाचा आहे. तर याच्यामध्ये पहिला आहे की कायदे मंडळातील निवड प्रक्रियेमध्ये प्रतिनिधित्वांची वाढ करण्यात आली. आता खरं तर आपल्या पुस्तकात ते द्यायला पाहिजे होतं, पण सांगतो काय नेमका. तर कायदे मंडळाची सदस्य संख्या वाढवण्यात आली. सोप्या भाषेत या कायद्यानुसार कायदे मंडळातील सदस्य संख्या वाढवली. हा याच्यातला पहिला सगळ्यात मोठा बदल केलेला आपल्याला दिसून येतो.
आता या ठिकाणी कायदे मंडळातील सदस्य संख्या वाढवली म्हणजे काय केलं, तर जे सल्लागार मंडळ वगैरे होतं 15, मग ते 15चं 40 झालं, 40चं नंतर 48 झालं. मग ही जी कायदे मंडळाची किंवा सल्लागार मंडळाची सदस्य संख्या वाढवण्यात आली ती पण नुसती वाढवली नाही, तर त्या वाढविण्याबरोबरच आणखी काही बदल या ठिकाणी केले जे पुढेही दिलेले आहेत की कायदे मंडळाची सदस्य संख्या वाढवण्यात आली, मुख्य व्हाईसरायची, त्यानंतर केंद्रीय आणि प्रांतीय कायदे मंडळाची सदस्य संख्या वाढवण्यात आली, सदस्य वाढवले. आणि तिसरं तत्व आहे, वाढविलेल्या सदस्यांमध्ये भारतीयांना संधी देण्यात आली. ही अतिशय महत्वाचं तत्व. म्हणजे थोडक्यात सांगायचं असेल तर ज्यावेळी 48 सदस्य झाले त्यावेळी 28 भारतीय होते, 20 इंग्रज होते. 48 नंतर 60 झाले, ज्यावेळी 60 झाले त्यावेळी 32 भारतीय होते आणि 28 इंग्रज होते. म्हणजे या ठिकाणी जी काही कायदे मंडळाची सदस्य संख्या वाढवण्यात आली, या मग केंद्रीय दिल्लीतलं आणि जे काही 300 562 आपली संस्थानं होती ज्याला आपण प्रांत म्हणतो, तर या प्रत्येक प्रांतामध्ये सुद्धा प्रांतीय कायदे मंडळ होतं. तर या दोन्हीही कायदे मंडळांमध्ये सदस्य संख्या वाढवण्यात आली आणि या दोन्हीही वाढवलेल्या कायदे मंडळातील सदस्य संख्येमध्ये भारतीयांना संधी दिलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे हा सगळ्यात चांगला बदल या ठिकाणी मानावा लागेल की इथे आपल्या भारतीयांना काही अंशी चांगले बदल किंवा चांगले परिणाम झालेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर या कायद्याचं महत्वाचं तत्व आहे की कायदे मंडळाचे अधिकार वाढवण्यात आले आणि आर्थिक अंदाजपत्रकावर चर्चा करण्याचा अधिकार देण्यात आला. हाही महत्वाचा आहे की कायदे मंडळाला आर्थिक अंदाजपत्रकावर चर्चा करण्याचा अधिकार. हाही अधिकार अतिशय महत्वाचा आहे, कारण कायदे मंडळ फक्त कायद्याशी संबंधित असतं. आर्थिक अंदाजपत्रक अर्थ मंत्रालय करतं, अर्थमंत्री करतो, पण या कायदे मंडळाला आणखी एक अधिकार देण्यात आला, तो म्हणजे देशाच्या आर्थिक अंदाजपत्रकावर बजेटवर चर्चा करण्याचा अधिकार देण्यात आला. मग असं का झालं, तर कायदे मंडळामध्ये कुणाला संधी होती, भारतीयांना संधी होती. त्यामुळे या भारतीयांना आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती चांगली माहिती होती. त्यामुळे जर याच भारतीयांना आपल्या देशाच्या आर्थिक बजेटवर चर्चा करण्याची संधी दिली तर ते चांगले उपाय सुचवू शकतील. आणि आपल्या देशामध्ये पाऊस कसा पडतो, शेती कशी आहे, शेतीचे मौसम कसे आहेत, त्या प्रत्येक मौसमाप्रमाणे पिकं कुठली घेतली जातात, उद्योगधंद्यांचं स्वरूप कसं आहे, त्याची सगळी जाणीव भारतीयांना कळेल. कारण जे काही आपल्या गव्हर्नर जनरल, व्हाईसराय किंवा इंडिया काउन्सिल याच्यामध्ये जे काही ब्रिटिश अधिकारी नेमले जायचे त्यांचा कार्यकाळ 5 वर्षाचा असायचा. 5 वर्षानंतर ते निवृत्त व्हायचे आणि मायदेशी जायचे. म्हणजे आपल्या देशामध्ये येणारा व्हाईसराय दर 5 वर्षांना नवीन यायचा, राज्य सचिव दर 5 वर्षांना नवीन यायचा. त्यामुळे या 5 वर्षामध्ये त्या व्हाईसरायला, त्या राज्य सचिवाला आपल्या देशाची सगळी परिस्थिती व्यवस्थित समजत नव्हती, त्याची जाणीवही त्यांना होत नव्हती. आणि जाणीव होते न होते तोपर्यंत त्यांना आपल्या सत्तेतून जावं लागायचं. त्यामुळे भारताचा आर्थिक विकास करताना अडचणी यायची. मग इथे कायमस्वरूपी कोण राहणार, भारतीय लोक. जी भारतीय लोक कशामध्ये निवडली गेलेली आहेत, कायदे मंडळामध्ये. त्यामुळे
जी प्रशासनामध्ये भारतीय लोक कायम आहेत, याच भारतीय लोकांना जर आपल्या देशाच्या आर्थिक बजेटवर चर्चा करण्याचा अधिकार दिला तर आपल्या देशामध्ये आर्थिक सुधारणा चांगल्या होतील, प्रशासकीय सुधारणा चांगल्या होतील आणि देशाचा आर्थिक विकास सुद्धा चांगल्या पद्धतीने तो साधला जाऊ शकेल. यासाठी म्हणून 1892च्या या कायद्यानुसार याच कायदे मंडळाला, ज्यांना फक्त कायदे तयार करण्याचा, कायद्यांची अंमलबजावणी करण्याचा अधिकार होता, अशा कायदे मंडळाला आर्थिक अंदाजपत्रकावर सुद्धा चर्चा करण्याचा अधिकार दिलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे 1892चा कायद्याचा हा सुद्धा अतिशय महत्वाचा कायदा असलेला आपल्याला दिसतो. यानंतर शेवटचं तत्व या ठिकाणी दिलेलं आहे ते म्हणजे 6 दिवसांची पूर्वसूचना देऊन सार्वजनिक हितरक्षणाबद्दलचे प्रश्न सरकारला विचारण्याचा हक्क जनतेला देण्यात आला. म्हणजे या कायद्यानुसार सर्वसामान्यांना सरकारला प्रश्न विचारण्याचा अधिकार देण्यात आला. अतिशय महत्वाचं तत्व आहे की या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना सरकारला प्रश्न विचारण्याचा अधिकार देण्यात आला. म्हणजे सरकारनं एखादं कायदा केला, त्या कायद्यामध्ये जर त्रुटी असतील तर त्या त्रुटी दुरुस्त करण्यासंदर्भात जर सर्वसामान्य लोकांना असं वाटलं की आपण सरकारला प्रश्न विचारला पाहिजे, सरकारच्या विरोधात आपण प्रतिप्रश्न केला पाहिजे, तर तशी अनुमती 1892च्या या कायद्यानुसार दिलेली दिसून येते की जर भारत सरकारनं घेतलेले निर्णय अयोग्य असतील, ते जर जाचक वाटत असतील, अन्यायकारक वाटत असतील तर सर्वसामान्य आपल्या देशामध्ये संशय वाटत असेल, शंका येत असेल तर त्या सगळ्या शंकांच्या विरोधात, शोषणाच्या विरोधात आवाज उठवण्याचा अधिकार या ठिकाणी भारतीय जनतेला मिळालेला दिसतो. पण एक गोष्ट या ठिकाणी महत्वाची आहे की जर सरकारला प्रश्न विचारायचा असेल तर डायरेक्टली प्रश्न नाही, सरकारला प्रश्न विचारायचा असेल तर अगोदर 6 दिवस पूर्व सूचना देऊन मग प्रश्न विचारण्याचा अधिकार. म्हणजे आपल्याला 6 दिवस अगोदर इंटिमेशन द्यावं लागेल आणि 6 दिवसानंतर मग सरकार आपल्याला वेळ देईल आणि त्यावेळी मग आपण सरकारला प्रश्न विचारू शकत होतो. पण एक गोष्ट आहे की या ठिकाणी सर्वसामान्यांना सुद्धा काही अंशी राजकीय अधिकार दिलेला दिसून येतो की ज्या राजकीय अधिकारामुळे अनेक बदल प्रशासनामध्ये झालेले दिसतात आणि ज्या प्रशासकीय सुधारणांच्याच मुळे आपल्या देशामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण झालेलं दिसतं. आता हे व्हायलाही कारण आहे की याच्या अगोदर म्हणजे जवळजवळ एक 7-8 वर्ष अगोदर 1885 साली आपल्या देशामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती या साली. आणि या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या झेंड्याखाली आपल्या देशामध्ये भारतीय जनता संघटित होत होती आणि संघटित होऊन ब्रिटिशांच्या शासनाविरोधात, शोषणाविरोधात आवाज उठवताना आपल्याला दिसते. त्यामुळे भारतीय लोक 1892च्या कालखंडामध्ये या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या संघटनेच्या माध्यमातून संघटित झालेले आपल्याला दिसतात आणि ब्रिटिशांच्या शासनाविरोधात आवाज उठवतानाही आपल्याला दिसतात. त्यामुळे इथे भारतीय स्वातंत्र्य लढा हा 1892 सालानंतर एका वेगळ्या वळणावरती असलेला दिसतो. या कालखंडामध्ये आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये मवाळांचं वर्चस्व होतं. ज्या मवाळांनी ब्रिटिशांच्या दरबारात आपलं निवेदन मांडून हक्क आणि अधिकार पदरात पाडून घेतलेले आपल्याला दिसतात. त्यामुळे खूप बदल 1892 नंतर आपल्या देशामध्ये झालेले आहेत. पण 1905
सालानंतर जो लॉर्ड कर्झन आपल्या देशामध्ये आला, की ज्या लॉर्ड कर्झननं आणखी शोषण वाढविलं, हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यामुळे मग लोकमान्य टिळकांकडे स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व काही अंशी गेलेलं दिसतं, की ज्या मग लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांच्या सगळ्याच शासन व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठविला, की त्या आवाजाचं प्रत्यंतर म्हणून 1909चा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा आपल्या देशामध्ये अस्तित्वात आलेला दिसतो. तर तो कायदा अतिशय महत्वाचा आहे, कारण त्याच्या अगोदर आपल्याला 1905 बंगालची फाळणी याचं थोडंसं स्वरूप समजावून घ्यावं लागेल. 1906 ला मुस्लिम लीग ची स्थापना झाली, त्याचं थोडक्यात स्वरूप समजावून घ्यावं लागेल. आणि 1907 ला जी काँग्रेस 1885 साली स्थापन झालेली होती, तर याच 1885 साली स्थापन झालेल्या काँग्रेसमध्ये फूट पडली आणि जहाल आणि मवाळ हे पुन्हा एकदा वेगळे झाले. आणि मग लोकमान्य टिळकांनी आपल्या देशासाठी एक वेगळा चतुसूत्री कार्यक्रम अस्तित्वात आणला, की ज्याच्यामध्ये स्वराज्य असेल, स्वदेशी असेल, राष्ट्रीय शिक्षण असेल, बहिष्कार असेल. तर या सगळ्या गोष्टींची पूर्तता आपल्या देशामध्ये लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाखाली राबवण्यास सुरुवात झाली आणि त्याचं एक स्वातंत्र्य लढ्याला वेगळं स्वरूप प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे 1892 नंतर किंवा 1905 नंतर आपल्या देशातलं एकंदर राजकारण हे वेगळ्या वळणावर गेलेलं आहे. भारतीयांना खूप मोठ्या प्रमाणावर राजकीय अधिकार द्यायला इंग्रजांनी सुरुवात केलेली आपल्याला दिसते. सार्वत्रिक निवडणुका घ्यायला सुरुवात झाली, ज्या निवडणुकांमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने स्वतःचे प्रतिनिधी उभं करायला सुरुवात केली, ज्याच्या माध्यमातून लोकशाही पद्धतीनं कारभार भारतातला सुरू झाला. त्यामुळे असंख्य बदल या कायद्यांच्या मुळे झालेले आहेत आणि म्हणूनच याला भारताचा संविधानात्मक विकास असं म्हटलेलं आहे. तर तो 1909 आणि 1919चा कायदा आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. तो अतिशय महत्वाचा कायदा आहे. तर ते शेवटचे दोन महत्वाचे कायदे आहेत. 1935 आपण बघू, पण 1909 आणि 1919 हे दोन कायदे आपल्याला जाणीवपूर्वक बघायचे आहेत, त्याचे तत्व लक्षात ठेवायचे आहेत. कारण त्याच्यातल्या अनेक गोष्टी म्हणजे 1909 आणि 1919च्या कायद्यातल्या अनेक गोष्टी आज 21व्या शतकामध्ये भारतामध्ये आहे तशा चालवलेल्या आपल्याला दिसतात. त्यामुळे खूप चांगले बदल त्या कायद्यांच्यामुळे झालेले आहेत. तर आजच्या या ऑनलाईन क्लासमध्ये आपण 3 कायदे समजावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. 1858चा भारत सरकारचा कायदा, 1861चा भारत सरकारचा कायदा आणि 1892चा भारत सरकारचा कायदा. याच्यामध्ये 1858चा जो भारत सरकारचा कायदा आहे की त्याच्या अगोदर 1 नोव्हेंबर 1858 रोजी व्हिक्टोरिया राणीनं जाहीरनामा प्रसिद्ध केला, ज्याला मॅग्ना चार्टा म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे त्या राणीच्या जाहीरनाम्याची तत्व आपल्या देशामध्ये पुढे चांगल्या पद्धतीनं प्रत्यक्ष अंमल त्याचा सुरू झालेला दिसतो. आणि 1858 नंतर आपल्या भारतीयांना प्रशासनामध्ये सामावून घेतलं जाऊ लागलं. त्यांना सामाजिक आणि राजकीय अधिकार द्यायला सुरुवात झाली. कायदेमंडळ आपल्या देशामध्ये व्यवस्थितरित्या त्याची अंमलबजावणी झालेली आपल्याला दिसते. तर असे अनेक बदल आपल्या देशामध्ये 1858 नंतर झालेले आहेत. त्याची चांगली तत्व आपल्या देशामध्ये रुजलेली आहेत. तर आपण या 1892 नंतरच्या कायद्याची जी तत्व आहेत ती पुढच्या ऑनलाईन क्लासमध्ये आपण बघू. तर आजचा ऑनलाईन क्लास या ठिकाणी मी थांबवतोय. तर याचे नोट्स तुम्हाला दिले जातील, ते नोट्स लिहून पूर्ण करा आणि उद्या किंवा परवा आपलं हे प्रकरण संपेल. त्याच्यानंतर मग आपण स्वाध्यायाच्या दृष्टीने प्रयत्न करू. मागची 3 प्रकरणं जी तुम्ही शिकलेला आहात, तर त्या 3 प्रकरणांचे स्वाध्याय सोडवायला तुम्हाला सांगितलेले आहेत. तर त्या स्वाध्यायाच्या संदर्भात सुद्धा जर काही प्रश्न असतील, शंका असतील आणि एखादा प्रश्न जर तुम्हाला समजलेला नसेल, उत्तर आलेलं नसेल, तर चॅटबॉक्स मध्ये तुम्ही त्या प्रश्नाचा उल्लेख करून तुम्ही मला मेसेज करा. आपण पुढच्या क्लासमध्ये त्या न आलेल्या प्रश्नांचं म्हणजे स्वाध्याय सोडवताना जे काही अडचणी आलेल्या आहेत तर त्याचंही निरसन आपण पुढच्या ऑनलाईन क्लासमध्ये निश्चितच करू. तर या ठिकाणी आजचा हा ऑनलाईन क्लास या ठिकाणी संपलेला आहे.